जय मित्रांनो, मी हर्षद सर। आज आपण व्हिडिओ काढतो तो एक आगळ्या वेगळ्या सेटचा, जो आपण ग्राउंडमध्ये सर्वजण बरेच मुलांना 1600 मीटर आउट ऑफ कसं करायचं, आउट ऑफ कसं निघाल आउट ऑफ, ह्यासाठी काही सेट असतात। पण त्यातला आपण आज एक टायर वर्कआउटमधला जो काही सेट आहे हा दाखवणार आहे। जे आता मुंबईला मुलं भरतीसाठी गेलेत अशा मुलांसाठी किंवा ज्यांची फिजिकल डेटच पडली नाही अशा सर्व मुलांसाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। ह्या व्हिडिओच्या पाठीमागे कारण आपण सर्वात प्रथम जेव्हा आपण स्टार्ट करत असताल तेव्हा स्लो जॉगिंग करणं गरजेचं आहे, थोडंसं आधी स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे, त्यानंतर एक 20-25 मिनिटं स्लो जॉगिंग करणं गरजेचं आहे आणि 20-25 मिनिटं झाल्यानंतर स्लो जॉगनंतर काय करायला पाहिजेत तो टायर वर्कआउट करायला पाहिजेत। आणि तो टायर वर्कआउट आज आपण तुम्हा सर्वांच्या समोर दाखवणार आहेत। टायर वर्कआउट करत असताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पाय आपण ज्या टायमाला जो सेट करत असताना त्या टायमाला पूर्ण चवड्यावरतीच झाला पाहिजेत आणि तो चवड्यावर झाल्यानंतर त्या टायमाला आपला टायर सेट हा उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने होतो। आणि त्यासाठी आपल्याला करायचं आहे काय, ह्यासाठी आपल्याला करायचं आहे एक बघा, आपल्या जे बंद पडली गाडी असेल अशा गाडीचा टायर तुम्ही पाहत असताल बघा, हा जो टायर आहे टायर म्हणजे असं ते हा टायर बघा तुम्ही पाहत असताल टायर हा जो गाडी आपल्याकडे भरपूर गाड्या असतात शेजारी किंवा तुमच्या दुकानामध्ये हा टायर भेटतो, हा टायर घ्यायचा। ह्या टायरवरती आपण भरपूर सेट करू शकतो, भरपूर म्हणजे बरेच लय सेट करू शकतो। त्याच्यामधलं आज आपण तुम्हाला टायर सेट दाखवणार आहोत आपण करून बघा। याचा टायर त्याच्यामधलं सर्वात प्रथम आपण जेव्हा आपल्याला करायचं आहे तेव्हा स्टार्टिंगला पसारपणे आपल्याला हायनी करायची। चला रेडी, हायनी, चला स्टार्ट, स्पीड। बघा हायनी करत असताना आपला पाय कुठं आला पाहिजे, वरती आला पाहिजेत। हा पाय पूर्ण वरती होतो बघा तिघांचा आपण, हा पाय आला पाहिजे, त्याबरोबर हात दोन्ही पण हात बी फिरले पाहिजेत। ओके, हात फिरले पाहिजेत। चला दोन्ही पाय रोटेशन रेडी, चला स्टार्ट। दोन्ही पाय स्ट्रेट पाय ठेवा, चला फास्ट। बघा तुम्ही पाहता असताल जेव्हा आपण पाय जेव्हा फिरवायचा आहे तेव्हा टायरच्या पुढे उभा आहेत ना, उजवा पाय डावीकडून उजवीकडे फिरतोय, डावा पाय उजवीकडून डावीकडे फिरतोय। ओके, चला दिसतं झालं स्टॉप। हा झाला एक पहिला सेट, त्याबरोबर हायनी करून दिसतो आपला, हा झाला पहिला सेट। पहिला सेट झाल्यानंतर आपला दुसरा सेट कोणता करायचा आहे, चला रेडी, बटक किक करायचं आपल्याला। त्यासाठी रेडी, बटक किक, रेडी स्टार्ट। हे बघा आपण बटक किक करत असताना तुम्ही पाहत असाल दोन्ही हात पाठीमागे आहे, दोन्ही पाय गुडघ्यापासून जो खालचा पाय हा पूर्ण फोल्ड होतोय आणि आपल्याला सीटला लागतोय। गुडघ्यापासून खालचा पाय फोल्ड होतोय आणि सीटला लागतोय। ओके, दोन्ही पायला ट्रेट फोल्डमधले, चला फोल्डमध्ये पाय रोटेशन रेडी, चला स्टार्ट। बघा आपण ट्रेटवाला ठुला पहिल्यांदी, आता तोच पाय फोल्ड ठुला आहे आणि तोच उजवा पाय जो आहे हा डावीकडून उजवीकडे फिरतोय, उजवा पाय डावीकडून उजवीकडे फिरतोय। दिसायला ह्याने काय होतं, जो आपला एल्बो आहे ज्या स्टेप वाढण्यासाठी सगळ्यात जास्त मदत हा सेट करत असतो आपला, जो पहिला पाय ट्रेटवाला आणि हा दुसरा, हा आपल्याला सगळ्यात जास्त फोल्ड करत असतो। ओके स्टॉप। हे झाले आपले दोन सेट झाले आपल्या टायरमधले। तिसरा सेट आपण जेव्हा करत असताल तेव्हा आपण जे आहे आपण जे काय ए स्टेप बी स्टेप करतो ह्यामधला सगळ्यात पहिली आपल्याला ए स्टेप करायचं याला। रेडी, ए स्टेप, चला स्टार्ट। दिसायला ए स्टेप करताना जो आपला पाय आहे हा पाय पूर्ण चेस्ट पशी येतो बघा, तिघाचा पाय हा चेस्ट पशी पाय येतोय। चेस्ट पशी पाहिल्यानंतर हा थाईचा आपला जो थाईचा सेट आहे हा पूर्ण चेस्ट पशी येतोय, जेणेकरून आपण जेव्हा 1600 मीटर पळत असताना तेव्हा आपला पाय उचलून पुढं पडला पाहिजे, पायामधलं अंतर वाढलं पाहिजे, स्टेप वाढल्या पाहिजेत। हा स्टेप वाढण्यासाठी चला सिंगल पाय, चला रोटेशन रेडी, ट्रेटवाला, चला पाय बघा आपला सिंगल पाय आहे आणि ट्रेटवाला रोटेशन। ओके, सिंगल पाय ट्रेटवाला रोटेशन, सिंगल पाय ट्रेटवाला रोटेशन। चला बघा तोच पाय उजवीकडे फिरतोय, तोच पाय डावीकडे, चला लेग चेन दुसरा पाय घ्या, चला तोच पाय उजवीकडे, तोच पाय डावीकडे, तोच उजवीकडे, तोच डावीकडे, तोच उजवीकडे, तोच डावीकडे। ओके स्टॉप। हे झालं आपला दुसरा सेट। ओके, हा सेट करत असताना सगळ्यात पहिली काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही जंप करत असाल, जेव्हा तुम्ही जंप करत असताना तेव्हा आपला खालचा पाय हा चवड्यावरच असणं गरजेचं आहे। तेव्हा आपल्या पायाच्या स्टेप वाढणार आहे, तेव्हा आपलं रोटेशन वाढणार आहे। तेव्हा आता या पुढचा सेट आपण घेणार, तिसरा सेट घेणार आहेत लंजेसवाला, ह्याला म्हणतात जंप लंजेस। जंप लंजेस होणार आहेत। जंप लंजेसमध्ये थोडंसं जंप लंज झाल्यानंतर त्याबरोबर दुसरा एक सेट करायचा, पाय ट्रेट ठेवून हायनी करायची। पहिला जंप लंजेस आणि त्याला खिटून त्याला पाय ट्रेटवाला हायनी। रेडी, ओके, आधी पहिलं जंप रेडी स्टार्ट। बघा हा पूर्ण खाली जातो आपण, हिने पूर्ण बॉडीवर उचलती, दोन्ही हाताने पुश करायचं वरती आणि जंप करतो आपण। ओके, हे दिवस आपल्याला जंप, ह्याला म्हणतात जंप लंजेस। चला त्यावर ट्रेट हायनी, चला फास्ट। बघा त्यालाच खिडूनच फास्ट आणि स्पीडमध्ये जी आपण हायनी करतो पाय ट्रेटवर करून त्यालाच फोल्ड पाय म्हणून करतो आपण। बघा दिसतंय सगळ्याला, फास्ट करतो आपण, सगळं दिसतंय। हे झाल्यानंतर आपल्याला पाय फोल्ड ठेवून रोटेशन घ्यायचं सिंगल पायचं। रेडी, चला स्टार्ट।
चला पाय फोल्ड ठेवून रोटेशन घ्यायचं, फास्ट स्पीडमधलं घ्यायचं, फास्ट करायचं, स्पीड. ओके, लेग चेंज. हे दिसतंय आपल्या सगळ्याला. हे आपण करणं गरजेचं आहे. ओके, स्टॉप. हे झालं आपण टायर वर्कआउटमधले जे जाग्यावर टायर मांडून हे असतात रोटेशन. ह्यानी सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे 1600 मीटर, 100 मीटर. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण आत्ता पण भरपूर व्हिडिओ पाहिले असतील की बाबा स्टेप ह्याने वाढतात, स्टेप त्याने वाढतात. पण स्टेप ॲक्च्युअल आपल्या शरीरापासून जेव्हा ज्या टाईमला आपण वर्कआउट करू त्या टायमाला आपल्या स्टेप वाढणार आहेत. अशा मोकार कुठं बी स्टेप वाढू शकत नाहीत, नाही काय होऊ शकत. तुम्ही म्हणता कुणी वेट घेऊन माराल, कुणी कसं माराल, ठीक आहे तुमच्यापाशी थोडं वेट असणं गरजेचं. पण तुम्ही करत असताना पायाला रोटेशन झालंच पाहिजेत. रोटेशन झाल्याशिवाय आपल्या स्टेप वाढत नाहीत आणि स्टेप त्याशिवाय खुलणार नाहीत. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात सुंदर सेट तो जो सेट आहे आपल्याला सेट करायचा आहे. बघा आपण सर्वजण जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, जेव्हा आपली पूर्ण प्रॅक्टिस संपते, जेव्हा आपली पूर्ण प्रॅक्टिस संपून जाती तेव्हा हा सेट नक्की करा. तुम्हाला जर 15 दिवसात तुम्हाला जर नाही फरक पडला तर माझ्या नंबरवर तुम्ही कधी पण कॉल करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा तुमचा पूर्ण सेट होईल त्यावेळेस घड्याळी 1 मिनटं लावायचा, घड्याळी 1 मिनटं लावायचा आणि टायरवरती घ्यायचं नाही, घ्यायचं टायरवरती घेऊन हायनी करायची. घड्याळी 1 मिनटं फक्त 60 सेकंद करायचं, फक्त ओन्ली 60 सेकंद करा. आणि 60 सेकंद करून जर तुम्हाला जर फरक नाही जावला तर माझ्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता कधी पण. ओके, हे आहे हायनीचा सेट. वरती टायर ठेवा. ओके, किंवा डोक्यावरती घ्या खाली थोडंसं. ओके, रेडी. हायनी ह्याला म्हणतात हायनी. चला उचलावरती फास्ट. बघा हा सेट जो आपण करतोय हा फक्त ओन्ली 1 मिनटं करा. जेव्हा तुमचा सेट तुमचा पूर्ण प्रॅक्टिस संपाल तेव्हा तुम्ही दिसतं सगळ्याला पूर्ण पायवरती येतोय. बघा दिसतंय पाय खालनं फोल्ड होऊन वरती येतोय. बघा सगळ्यांचा पाय ट्रेट खाली टेकल्यानंतर पाय फोल्ड होऊन वरती येतोय. जेव्हा आपला हा पाय फोल्ड होऊन वरती येणार ना तेव्हा नक्कीच आपण 1 मिनटं करा, 60 सेकंद करा, स्टॉप. 1 मिनटं करा, 60 सेकंद करा. तुम्हाला ह्याच्यामधून 100% फायदा होणार. आणि तुम्ही 8 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे पाय जेव्हा तुम्ही 1600 मीटर मारत असताना तुमचे पाय एकदम मोकळे वाटतील पळण्यासाठी, 100 मीटर पळण्यासाठी किंवा 1600 मीटर पळण्यासाठी एकदम मोकळे पाय वाटतील. ह्याच्यामधून आपल्याला 100% 1600 मीटर आणि 100 मीटरसाठी फायदा होणार. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण हा व्हिडिओ नक्कीच आपल्या अनेक मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे मुलं सध्या घरी प्रॅक्टिस करतात, ज्या मुलांना अकॅडमीमध्ये किंवा बाहेर कुठं कोचिंग क्लासमध्ये जर प्रॅक्टिस घेण्यासाठी त्यांना जर भरपूर काय प्रॉब्लेम जात येत नसेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या व्हिडिओला किंवा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जय हिंद मित्रांनो.